ब्लॉगर सिद्धेशचा ब्लॉग मी घेते ना माहिती इथला इच्छा सिद्धेश तिकडून ब्लॉग काढत असं मला तर वाटतंय सिद्ध्या मला बी तसं वाटायला लागले कुठे आलाय तो ये म्हणा तो मामा आलाय ना रे मामा आला बिस्किट घेऊन खेळा का ना भाव मला बोलते काय तुम्ही बघत असताल मागच्या 10-15 ब्लॉग मध्ये मी चॅलेंज हा चॅलेंज मला लक्षात असतं रे चॅलेंज हरलेला आहे किंवा काही कारण नाही आणि काही ब्लॉगमध्ये शर्ट आले असतील काय चुकून तर मी सगळ्यांशी मिळून माझ्यातर्फे मी माफी मागतो तुमची काही सॉरी माफ करा चुकून नाही ते बद्दल गायकवाड एक शिवत्या पोरगा आहे ही शिव नाही सिद्धेश गायकवाडचं हे नाव आहे नाव त्याला नाव म्हणू नाव चुत्या चुत्या आहे नाव काही तुम्हाला जर त्रास झाला असेल टीव्हीवर बघताना तुम्हाला काय वाटत मला आजच्या दिवसाला आजचा दिवस जाऊ दे आता काय बोलावं काहीच नाही बोलायचं शांत एडिट करतो सिधं टाकायचं नाही मी बघ ना राव काय करायचं आता जिंदगी भंगार माणूस आहे त्यांना बाबा दिसायचं काय तर हळूहळू प्यारे भिकाऱ्यांना काय ORS काय ORS म्हणजे मला कळत नाही एनर्जी पावडर टाकली आयुष्य पण लय पाच लागते लय पाच दुकानासमोर ऐका सहयोग और बडा खेळ नाही सर छी इकडे बघ नाही इकडे बघ गाई फक्त आलेला आहे झोपेतून आता याला कोणी बोलू अरे तू कुठं आता आम्ही ब्लॉक काढला तो एडिट करून तर आणि टाक शाळेत जायचं तर चले अरे ते पॅन कार्डचे नाही सगळी चला नाही तर नाही कॅन्सल सगळी अंडी मंडी संडी भैंडी तुझ्या व्हायरल होतं रे तसं त्यांना कळत नाही अजून छोटे ते आपण हा ते बड्डेची घेऊ हा मग तुझे बघते आमचे नाही ना बघत तुला बोललं काय टाकलाय रे गावडी हे जायचं का कुठं तर कुठं जायचं बड्डेला जिकडं पोलिस नसतील तिकडे बड्डेच्या रीलला करू रील बनव मी रात्री किती रील पाठवल्यात गाईच बघितलं पैसे किती गेले माझे बघा 500 रुपये गेले मी ऑनलाईन टाकल्या सगळे आणि सांगतोय खेळू ब्लॉग मध्ये आलो चल गाडी नाही थांबे बंद करा परत चालू कर बंद करा परत तर गाईच स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता यांनी कुठनं स्टार्ट केलाय मला नाही माहिती ब्लॉग आम्ही चाललोय शाळेत जरा आपल्या बारक्यात म्हणजे आज जायचं काम होतं नाही का पारसाचे त्यामुळे माझ बीस लावून चाललोय तुम्ही कळत असेल तुम्हाला आता उठले थोड्या वेळ झाला निवांत झोपलो होतो निवांत शर्ट आहे का घरी कशाला चांगला बदल जा ना मागे होऊन अरे थांब ना मी करतो की बरोबर बरं हरपू नको घेऊन नेहमी ठेवतोय हरवू नको हरवू नको गायकवाडांची इज्जत घालू नको काय म्हणतोय गायकवाडांची इज्जत नको घालू म्हणतोय भेटला आपला भाऊ थांब जाबे छपरी काय नको गाडी बसवा गाडीवर नका चल तुला यायचं का गरमी तोडायला रील मध्ये सगळ्यात पहिलं नाही का येऊचे त्याला म्हणतो ना मी हिंदी मध्ये हिंदी मध्ये नका बोलू म्हणतो चालते जावा गाडी एवढं होतो चल गाईच तर चाललंय घरी आंघोळ बिंघोळ करायची अजून पारच आहे काढ लवकर चल असं आहे आयफोन 18 हे असं धर बघतो लवकर नका वर करू इथं याला जर बघा लय पळाली थंबनेल टाक सीधा थंबनेल झालं ना तुला पाठांतर करतोय का
असं नको करू. हा. सुनायची शेमत चालायचं हा चल चल जाऊ दे चल लिमिट तुमच्या 3 कष्ट लय घेताय रे तुम्ही नाही नाही कष्ट लय घेताय तुम्ही कष्ट लय घेताय भाऊ कष्ट लय घेताय तुम्ही 3 2 1 बर्थडेची पार्टी थांबे सिरियस मोड मध्ये आहे. झालं नव्हतं. अरे दोन नाही झाले बर्थडेची पार्टी जाणार आहे. कोणाचा दाबदाबा तुझ्यावर हाना मार केले कोण तुझ्या नाही कोणी काय कोण धमकी बिमकी नाही दिली सगळं प्रेमाने ना प्रेमात काहीच धुवायला लागते नाही सुट्टे मार ब्लॉगर सिद्धेश धुतोय गाडी आपली लक्ष्मी गाडी म्हणजे लक्ष्मी आहे का लक्ष्मी पर्याय नाही का आता पर्याय नाही जावं तर लागणार आहे हिनीच पुढे साईला ते आता नवीन हातर येतं का आपल्याकडे कारण हायकोर्टाची ऑर्डर आहे तर गाईच नाही का गाडी बिडी घेऊन आलोय चहा प्यायला गणेश भाऊचा घरचा आज काय विषय अथर्वने गेला ऑर्डर द्यायला ओ माय गॉड लय हसतो राव तू ब्लॉग मध्ये सांगितलं का 3 सांगितले 3 पिझ्झा गणे तू पिना ना विचार खायचं का बर्गर हॉटस्पॉट चालू करे का नाही संपलं आ गए ना अपने औकात पे हात दिल तर दे ना तू दे ना दे ना युट्यूब मध्ये जाणार का हे टाकायचं युट्यूब मध्ये आता नाही टाकायचं सकाळी आपल्या गाडीतलंच पेट्रोल संपलं गाईज लय मोठा कांड झालाय ऋषी भाऊ कोण 50चं पेट्रोलच्या जागी डायरेक्ट ब्लॉग मध्ये टाकतो काय 200चं पेट्रोल कसं आहे? आता काढी चालली वापस कापड आहे मागे कापड आहे काय ऋषी भाऊ कोण घेणार ते टाकतं ना परत त्या मशीन मध्ये देऊ का गणे करून घेतो ए बाबा ही बाटली ठेव परत म्हणतो ए बॉटल कितीला देतोय डिस्काउंट दे थोडंफार ऑफर मध्ये लाव मित्राचं देऊन टाकू ना 50 मध्ये बॉटल अर्ध्या खालच्या पंपावर ऑफर आहे काय 50 मध्ये देऊन टाकू ना बॉटल विचार करून टाकू 70-80 आणला काय 120 ला किती झाले 50 50 का दाखव पैसे दाखव ना 200चे नोट ते दे सगळं वाटले सगळं देऊन टाक ए, सुम्याला सिरियस घ्या जावं रे पण तुम्ही कधी तर हे बाबा नाही तर एखाद्या उड्या फिरायचं मारायचं तो सुम्या म्हणतोय तिथं 500चं टाकलंय 500चं टाकलंय त्याचं नशीब त्याने बघून बंद केलं लगेच सांगाय काय म्हणतोय तो हसतो तो बी तो पंपवालाच हसतोय चांगला हॉनस नाही 20 रुपये खर्च केला अर्धी बॉटल तर द्यायला पाहिजे सौरभ भाऊचं म्हणणं होतं की ती फुल भरलेले बॉटल 70 रुपयात द्यावं त्याने हाफ भरलेली तर 25 रुपये द्यायला पाहिजे अरे घेऊ आणि आता त्या ब्लॅकने विकतो ना द्यायला पाहिजे का नाही अरे 25 दिले होते 20 नि द्यायला पाहिजे होती पेट्रोलला एवढी किंमत आहे गाईस काय फायदा नाही यायचं मित्र किंवा तरी काय फायदा आता मित्र आहे म्हणजे तुमच्या माझ्या पगारीतनं कट व्हायला लागलं मित्र 25 रुपये 60 ब्लॉगर काय काम नाही तुमचा मी झालो ना खुश खायला म्हणलं मला वाटलं आता ह्यो काढणार नाही परत आहे मग पेट्रोल लावतो 50-55 वरती टाकून ए फ्रेंच फ्राईज दे पर्यंत ए, लागलं ना मला फ्रेंच फ्राईज नको सुमे गणे झालाय तो 500 पेट्रोल अरे त्याला याला बोलला हसतोय माझ्याकडे बोलला काय चाललेलं क्लासमेट
तर guys, आज आहे ना आपला ते डिलिव्हरीचे कामाचे पैसे आले त्यामुळे आज खर्च केलाय तुमच्या भाऊने. काय घेतले सांग रे सौरभ. फ्रेंच फ्राईज पेरी पेरी काय घेतलं सांग. सिद्धेबाईचा खर्च म्हणून सिद्धेबाईचा खर्च आम्हाला फ्रेंच फ्राईज घेतलं पेरी पेरी बघू कसं लागतं. भारी लागतंय सुम्याला माहिती. आता इथनं ऑर्डर दिली आम्ही. आता येईल फ्रेंच फ्राईज नाही का खाऊ लागली होती. आलू टिक्की बर्गर क्लासिक वेज बर्गर जाऊ दे उदरी आपले भाऊ. 50 रुपये नाही का ए थांब ना सुम्या फ्रेंच फ्राईज जास्त करतो हा मग मी बर्गर घेतो. घेतोय एक बर्गर चौघात. मला बी खायचं. या तू फ्रेंच फ्राईज घेतो मी बर्गर घेतो. अरे पण एक बर्गर चौघ कसं खाणार. कट करायला लावू ना. हा कट करायला लावू ना. चौघत कट चौघ नाही सौऱ्यात खात नाही. सौऱ्याला आवडत नाही बर्गर. पिझ्झा ऐक ना पिझ्झा कितीला आहे बघ. पिझ्झा बघ किती. कॉर्न नको वेज चीज कितीला आहे 70. तू 70 कुठला? फ्रेंच फ्राईज गाईस थांब ना मी सांगतो ऐक. पिझ्झा बी चांगला वाटतं. ऐक ना अरे काय आलं काय म्हणतो. इंग्लिश शटअप म्हणलं काय. ए सांग लवकर रे कितीला आहे पिझ्झा. वेज चीज प्लेन चीज पिझ्झा 60 रुपीज. वेज चीज पिझ्झा 70 रुपीज. चीजी कॉर्न पिझ्झा 70 रुपीज. तंदुरी पनीर कुठल्या थांबले मी सांगतो. पिझ्झा कधी खाल्लाय का आयुष्यात त्यांनी. वेज चीज पिझ्झा. व्हेज म्हणतात का त्याला. व्हेज म्हणजे काय माहिती आहे तुला. चीज तर काय फायनली असा होता आपला आजचा डे. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले 250 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. असं सपोर्ट करत राहा. येस तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. बाय गुड नाईट.